संभाजीनगरमध्ये मतदान प्रक्रियेला सकाळी 7:30 वाजता सुरुवात झालेली आहे। मात्र शहरातील अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेली आहे। मी सध्या संभाजीनगरमधील गुजराती कन्या विद्यालयामध्ये आहे आणि तासाभरापासून या ठिकाणी मतदान यंत्र जे आहे ते बंद पडलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा हे मतदान यंत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर मतदाराच्या ज्या रांगा आहेत या ठिकाणी लागलेल्या आहेत। खरं तर सकाळी पहिला मतदार आला तेव्हापासून या ठिकाणी हे सगळं मतदान यंत्र बंद पडलेलं होतं। माझ्यासोबत काही नागरिक आहेत। किती वाजता आले इथं? 7 वाजता आलो। बरं, मतदान झाले का? नाही काय झालं नाही? काय झालं नाही? किती किती वाजल्यापासून रांगेत होते? आत्ताच आलो आम्ही। एक मिनिट, माझ्यासोबत काही महिला आहेत। किती वाजता आले होते? सर मी उमेदवार आहे। 7:30 वाजल्यापासून मशीन बंद होती, तर आता 8:30ला टेक्निशियन्स आला आणि त्यांनी चालू करून दिली। परंतु निवडणूक आयोगानं ही सगळी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन केलेलं होतं, पण का बंद पडते? आमचं तेच ऑब्जेक्शन होतं की जर 1 तास वाया जात असेल आणि मतदार इतक्या वेळापासून सकाळी जागरूक मतदार आलेले आहेत आणि मशीन बंद पडत असेल तर याला निवडणूक आयोग जबाबदार आहे। त्यांनी मशीन एक्स्ट्रा आणून ठेवायला पाहिजे होती। आम्ही वेळोवेळी त्यांना तीच मागणी केली, पण आता सुरू झाले का? सुरू झालंय आता। पण आम्हाला त्यांनी 1 तास वाढून द्यावं हे आम्ही त्यांना त्यांच्याकडे मागणी केली निवडणूक आयोग। मतदान यंत्र जे आहे बंद पडल्यामुळं 1 तास वाढवून देण्याची मागणी या ठिकाणी उमेदवारांनी केलेली आहे। हे सगळे या ठिकाणी मतदार जे आहेत ते रांगेमध्ये आहेत। या बाजूला जर आपण पाहिलं तर हे सर्व मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रामध्ये हा सगळं या ठिकाणी प्रक्रिया बंद पडलेली होती। आता पुन्हा एकदा या ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर काहीसा गोंधळ उडालेला होता। मात्र आता ही सगळी मतदान प्रक्रिया जी पुन्हा सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।